गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं। विमान हे 240 प्रवाशांचा या विमान अपघातात मृत्यू झालेला आहे अशी माहिती मिळते। अहमदाबाद पोलिसांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली। एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर 787 या विमानाचा अपघात झाला। गुरुवारी दुपारी 1:48 वाजता ही दुर्घटना घडलेली आहे। तसंच विमानात 242 प्रवासी होते तर 12 क्रू मेंबर होते आणि 2 वैमानिक तसंच 10 कर्मचारी यात समाविष्ट होते। अहमदाबादच्या दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये 169 भारतीय नागरिक हे प्रवास करत होते। तसंच 53 ब्रिटिश नागरिक सुद्धा यात होते। 1 कॅनेडियन आणि 11 लहान मुलं तसंच 2 नवजात बालकांचा सुद्धा यात समावेश होता। विमान अपघातामध्ये मोठ्या संख्येने विदेशी नागरिक होते। 53 ब्रिटिश, 6 पोर्तुगीज तर 1 कॅनडाचा नागरिक या विमानात स्वार होता। तर या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे। विमान अपघातापूर्वीचा 2 ब्रिटिश प्रवाशांचा व्हिडिओ आता समोर आला आहे आणि गुड बाय इंडिया असं त्यांचं शेवटचं वाक्य आहे। विमान दुर्घटनेमध्ये एक व्यक्ती हा जिवंत आढळल्याची माहिती समोर आलेली आहे। 11A या जागेवर ही व्यक्ती बसली होती अशी माहिती पोलीस आयुक्त GS मलिक यांनी दिलेली आहे। वाचलेल्या व्यक्तींवर उपचार सुरू आहेत। रमेश विश्वास कुमार असं या वाचलेल्या व्यक्तीचं नाव आहे। टेक ऑफ 30 सेकंदातच झाला आणि त्यानंतर लगेचच हा अपघात झाला। आधी स्फोट झाला आणि नंतर विमान कोसळलं अशी माहिती विश्वास कुमार यांनी दिली आहे। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री या विमान अपघातात मारले गेलेले आहेत। तर विजय रुपाणी अहमदाबादहून लंडनला निघाले होते आणि त्यामुळे आता गुजरात भाजपला मोठा धक्का बसलाय। विमान दुर्घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। टेक ऑफच्या 31व्या सेकंदाला विमान कोसळलं असून अपघाताचं CCTV फुटेज जय महाराष्ट्राच्या हाती लागलंय। एअर इंडियाचं विमान हे शासकीय रुग्णालयावर कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये डॉक्टरांचा मृत्यू झालेला आहे। तसंच आणखी काही डॉक्टर दगावले गेलेत अशी भीती वर्तवण्यात येते। तर सिव्हिल रुग्णालयाच्या TB विभागाचं मोठं नुकसान झालंय। या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे अशी मदतीची घोषणा टाटा ग्रुपकडून करण्यात आली आहे। तर विमान अपघातामुळे मेघानी नगरचा 1 किलोमीटरचा परिसर बाधित झालेला आहे। जळतं इंधन आणि विमानाचे अवशेष ठिकठिकाणी विखुरले गेलेले आहेत। अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघाताच्या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे आदेश दिलेत। अहमदाबादमधील सर्वात मोठ्या रुग्णालयांसाठी हा ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आलेला आहे। तर पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे। तसंच रेल्वे विभागाकडून या अपघातानंतर वंदे भारत ट्रेन सोडण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। अहमदाबादमध्ये ज्या विमानाचा अपघात झाला त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 प्रवासी सुद्धा समाविष्ट होते। महादेव पवार, आशा पवार हे वृद्ध दाम्पत्य, मयूर पाटील, अपर्णा माडिक या कॅबिन क्रू मेंबर तसंच मैथिली पाटील, दीपक पाठक हे कॅबिन क्रू मेंबर तसंच रोशनी या सगळ्यांचा यात समावेश आहे। या विमान दुर्घटनेतील एक क्रू मेंबर सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत। तसंच क्रू मेंबर अपर्णा माडिक या
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याची म्हणजेच अमोल यांच्या पत्नी आहेत. विमान अपघातामध्ये पंढरपूरमधल्या ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे. महादेव पवार आणि त्यांची पत्नी आशा पवार यांचा मृत्यू झाला असून मुलाला लंडनमध्ये भेटण्यासाठी हे पवार दाम्पत्य निघाले होते. मात्र या दोघांचाही विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नागपुरातील यशा कामदार या अपघातग्रस्त विमानात होत्या. तसंच मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोढासह लंडनला त्या जात होत्या. तसंच तिघही या अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते. गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला. या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सबरवाल हे होते. तसंच त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर म्हणून त्यांचे को पायलट म्हणून क्लाइव्ह कुंदर होते. दोघांचाही विमान उड्डाणाचा चांगला अनुभव होता. कॅप्टन सुमित यांचा 8,200 तासांची फ्लाइंगचा एक्सपिरियन्स होता. तर क्वाईल कुंदर यांचा 1,100 तास उड्डाणांचा अनुभव होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातमध्ये दाखल झाले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये विमान अपघातस्थळाविषयी सगळी माहिती याची देवाणघेवाण केली जाते. अमित शहांकडून विमान दुर्घटनेचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सपोस्टद्वारे या विमान अपघाताविषयी दुःख व्यक्त केलं आहे. अहमदाबाद विमान दुर्घटना ही हृदयद्रावक आहे. तसंच दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना आहेत. बाधितांना मदत करण्यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत आपण संपर्क ठेवून आहोत, असं मोदी यांनी एक्सपोस्टमध्ये म्हटलं आहे. विमान अपघातांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सपोस्ट लिहिलेली आहे. तसंच अहमदाबाद दुर्दैवी दुर्घटना असल्याचं त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये नमूद करत या अपघाताचं दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही. एनडीआरएफला तातडीनं अपघातस्थळी पाठवण्यात आलंय, असं एक्सपोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय. तर विमान अपघातावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक्सपोस्ट केलेली आहे. अहमदाबाद विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला. बाधितांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफचं पथक परिश्रम घेत आहे. तसंच अपघातग्रस्तांसोबत आपल्या संवेदना आहेत, असं गडकरी यांनी एक्सपोस्टमध्ये म्हटलंय. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्लीमध्ये विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीमध्ये दुर्घटनेची आणि मदत कार्याची माहिती त्यांनी घेतली. अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. तसंच अपघातातील मृत आणि त्यांच्या नातेवाईकांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. एअर इंडियानं एक्स ॲपवर लोगो ब्लॅक केलेला आहे. तसंच अपघातात लोगो ब्लॅक केला असून मृतांना श्रद्धांजली व्हावी म्हणून लोगो हा बदलण्यात आला. अहमदाबाद विमान अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता या मृतदेहांची DNA चाचणी करण्यात येणार आहे. तसंच मुख्य आरोग्य सचिव द्विवेदी यांनी ही माहिती दिली आहे. अपघातग्रस्त विमान बोईंग 787 ड्रीम लायनरचं मॉडेल होतं आणि बोईंगचं हे मॉडेल अन्य मॉडेलपेक्षा अधिक सुरक्षित आणि आधुनिक मानलं जातं. तसंच वजनानं देखील हे हलकं होतं. हे 2 इंजिनचे लांब पल्ल्याचे रुंद आकार असलेले विमान होतं आणि बोईंग कंपनीनं याला विकसित केलं असून त्यांचे अधिकृत नाव बोईंग 787 ड्रीम लायनर हे आहे. हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं विमान कमी इंधन आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखलं जातं.
विमान अपघात प्रकरणी आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहोत असं म्हणत सलमान खाननं शोक व्यक्त केलेला आहे आणि एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर सलमान खान आणि त्याच्या टीमनं मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यानं त्याचा एक कार्यक्रम रद्द केलेला आहे. विमान अपघाताच्या बातमीनं सगळ्यांना हादरवून टाकलेलं आहे. या बातमीमुळे बॉलिवूड स्टार्स सुद्धा हादरलेले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी या घटनेवर शोक व्यक्त केलाय. अक्षय कुमार, सोनू सूद, सनी देओल, दिशा पटानी आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी या अपघातावर शोक व्यक्त केलाय. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ येवल्यात पाटोदा इथं या कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. यवतमाळच्या उमरखेडमध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले. बच्चू कडू यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यानं शासनाची तिरडी काढत त्यांनी पिंडदान आंदोलन केलं. अकोल्यात बच्चू कडू यांच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. अकोट शहरामध्ये शिवाजी चौकामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान बच्चू कडू यांचं अमरावतीत अन्न त्याग आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे. सोलापूर हैदराबाद महामार्गावरील मार्केट यार्ड चौकामध्ये प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला प्रहार संघटनेकडून पाठिंबा देण्यात आलाय. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शासनाकडून बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही आणि त्यामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी निपाड इथे तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये 2 दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. तसंच आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सांगलीमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या शेतकऱ्यांनी घोषणा केलेली आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पालघर जिल्हा परिषदेने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाचा ठेका इस्कॉन कंपनीला दिलाय आणि त्यामुळे जिल्ह्यातील 4,500 ते 5,000 गरीब महिलांवर उपासमारीची वेळ ओढावणार असल्याचा आरोप या मोर्चात करण्यात आला. सातारा इथं राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. बच्चू कडू शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करतायत आणि शासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्यामुळे सरकारचा या आंदोलनकर्त्यांनी निषेध केला. अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळाव्यामध्ये अजित पवारांच्या भाषणादरम्यान वादळ वारा सुरू झाला आणि त्यामुळे अजित पवारांना आपलं भाषण थांबवावं लागलं. वारा सुटल्यामुळे वादळ आल्यामुळे सर्वांना घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि सर्वांनी सुरक्षित घरी जावं अशा सूचना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या. जालन्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनांचं काय झालं असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटानं आंदोलन केलं. कोल्हापूरमध्ये आज कर्नाटक बेंदूर सण साजरा करण्यात येतोय आणि पंचगंगा नदी घाटावर बैलांची सजावट करून मिरवणूक काढण्यात आली. बैलांच्या शिंगांना आकर्षक रंगरंगोटी, मोर पिसारे आणि हारतुरे लावून सजवण्यात आलं होतं. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सण साजरा केला जातो. तरुणांनी सुद्धा यात मोठ्या संख्येनं भाग घेतला.
सिंधुदुर्गमधील देवगड जामसंडे मार्गावर पावसामुळे पाणी साचले आणि त्यामुळे वाहतूक काही काळ बंद झाली होती। काही ठिकाणी नवीन इमारतींचं बांधकाम करण्यात आलं, नाले सफाई झाली नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा रहिवाशांचा आरोप आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा हाहाकार पाहायला मिळतोय। तसंच अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीररीत्या जखमी झालेत, तर कोट्यवधींचं नुकसान झालंय। संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा पावसासह पुन्हा वादळी वारे वाहतात आणि वादळी वाऱ्यांमुळे शहर आणि ग्रामीण भागांमध्ये धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय। लोणावळ्यात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पोलिसांनी उपाययोजना केली आहे। नव्यानंच पदभार स्वीकारलेल्या लोणावळा शहर पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवळशेटे यांनी जयचंद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गावर डिवायडर टाकून वाहतुकीचं योग्य नियोजन केलं आहे। मिरजमध्ये एनडीआरएफकडून पोलीस आणि रेस्क्यू टीमला प्रात्यक्षिक आणि बचाव कार्य प्रशिक्षण देण्यात आलं। नैसर्गिक आपत्ती आणि संभाव्य महापूर येत असल्याच्या अनुषंगाने एनडीआरएफच्या टीमनं कशा पद्धतीने बचाव कार्य करता येईल यासंबंधी पोलिसांना मार्गदर्शन केलं। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। तसंच राजपूतवाडी फाट्याजवळ हृदयाचा ठोका चुकवणारी ही घटना घडली। प्रयाग चिखली इथं नवीन सोनतळी परिसरामध्ये राहणारा 35 वर्षीय अनिल शिंदे हा तरुण प्लंबिंगचं काम करत होता। गाडीनं ब्रेक मारल्यानंतर अनिलचे दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि समोरून येणाऱ्या एसटीच्या पुढच्या चाकाखाली अनिल आला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। सोलापूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या दोघांना 24 तासांच्या आत पोलिसांनी अटक केलेली आहे। या दरोडेखोरांकडून 1,72,000 किमतीचे सोने चांदीचे दागिने हे जप्त करण्यात आले। राज्यातील मत्स्योत्पादन वाढवणं आणि ब्लू इकॉनॉमी अर्थात समुद्राशी संबंधित उद्योगांना चालना देणं, अर्थव्यवस्था बळकट करणं आणि विशेषत्वानं मत्स्योत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने मत्स्योद्योग विभागाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाचे मुंबईत 26व्या वर्धापन दिनानिमित्त संकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये 15 जूनला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। वाशीमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी मोठी आर्थिक फसवणूक केलेली आहे। प्रथम व्हॉट्सअप मेसेज करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचा परतावा मिळवून देतो असं आमिष त्यांना दाखवण्यात आलं आणि नंतर त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली। चिपळूणमधील डॉक्टर नाझनीन खलील चिकटे यांनी 10 जून रोजी कॅनडातल्या विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे। त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे। विदेशात उच्च शिक्षण पूर्ण करून मातृभूमीचा गौरव वाढवणाऱ्या डॉक्टर चिकटे यांचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी विशेष कौतुक केलं आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। पायाभूत शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत माळेगाव तालुक्यामध्ये शिक्षकांचं इयत्ता पहिलीचं प्रशिक्षण माळवाडी इथं सुरू करण्यात आलेलं आहे। या प्रशिक्षणाला इयत्ता पहिलीला शिकवणारे सुमारे 300हून अधिक शिक्षक उपस्थित राहून त्यांनी प्रशिक्षण घेतलं। आनंददायी आणि खेळकर वातावरणामध्ये शिक्षण तसंच नवीन पाठ्यक्रमामुळे या प्रशिक्षणाचा लाभ सगळ्या शिक्षकांना घेता येतोय। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान होण्यास अवघे 3 दिवस उरलेले आहेत। पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची आणि विविध दिंड्यांची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आणि त्यामुळे तबला, मृदुंग, टाळ, वीणा आणि पेटीच्या डागडुजीच्या कामाला वेग आला आहे।
साताऱ्यात महाबळेश्वर इथल्या प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरामध्ये युवकाला चारचाकी गाडीवर चिखलात स्टंट करणं हे महागात पडलेलं आहे। इंस्टाग्रामसाठी रील बनवणाऱ्या या युवकावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या भागात मुसळधार पावसामुळे घोडेस्वारी होणाऱ्या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। पुढचे 2 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी स्वरूपात आता घेता येणार आहे। 1 ते 3 वर्षांसाठी काम करण्याची संधी या आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत गजानन महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामानंतर पालखीनं सेनगाव मार्गे मराठवाड्याकडे प्रस्थान ठेवलं। पुढे ही पालखी पंढरपूरकडे जाणार आहे। पालखी वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधून मराठवाड्याकडे प्रस्थान होण्यापूर्वी भाविक भक्तांनी दर्शनाकरता गर्दी केली होती। कर्नाटकमध्ये दोघांकडून 9 किलोंचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। राजारामपुरी पोलिसांनी ही कारवाई केली याची माहिती आहे। तसंच या गांजाची किंमत 2 लाख रुपये आहे। प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी महाराष्ट्रातील युवक युवतींना सैन्यात अधिकारी, इंजिनियर, पायलट, डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी।